प्रेषित भाग 19. आलोकच्या मागावर. सर पीटर लॉरी बोलतोय. मी सँड्रा बोलतेय. नमस्कार. सँड्रा, तुझा मित्र माझ्याशी बराच वेळ गप्पा मारून गेला काल संध्याकाळी. त्याचबद्दल मला तुम्हाला भेटायचं आहे. आत्ता येऊ का? जरूर. सुंदर मुलींना भेटायला मी केव्हाही तयार असतो. सर पीटर बिछाण्यातून बोलत होते. सकाळची 9ची वेळ म्हणजे त्यांच्या नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे घोरण्याची. पण सँड्राच्या आवाजावरून त्यांनी ओळखले की नेहमीचा कार्यक्रम बाजूला ठेवला पाहिजे. सँड्राने दारावरची घंटी वाजवली तेव्हा ते कपडे घालून तयार होते. अलीकडे तरुणांना ह्या म्हाताऱ्याबद्दल फारच आकर्षण वाटू लागलेलं दिसतंय. काल आलोक मुद्दाम मला भेटायला आला आणि आज तू, तेही भल्या पहाटे. सकाळचे 9:30 वाजलेत आत्ता. सँड्राने समोरच्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाकडे त्यांचे लक्ष वेधत म्हटले. माझ्या घड्याळाप्रमाणे दिवस 12 वाजता सुरू होतो आणि मध्यरात्री संपतो. मग सूर्य कुठे का असेना. सर पीटरनी तिला कोचावर बसवत म्हटले. काय, कॉफी घेणार का? कॉफी? मला वाटलं तुम्ही कॉफीला नावं ठेवता, सँड्रा म्हणाली. छे छे, योग्य वेळी घ्यायला माझी हरकत नाही. ह्या देशातले लोक सारखे पाण्यासारखे ढोसत असतात, त्याला माझा आक्षेप आहे. बरं, कशी घेतेस? दूध, साखर? कॉफी देण्याचा कार्यक्रम पार पडल्यावर सर पीटर सँड्रा शेजारी पण तिच्याकडे तोंड करून बसले. संभाषणाला सुरुवात तिने करावी अशी त्यांची अपेक्षा होती. सँड्राने ती पूर्ण केली. सर पीटर, तुम्ही आलोकला असा कोणता कानमंत्र दिलात की तो इथून जो निघाला तो मला न भेटता तडकाफडकी परत गेला? काल रात्री त्यानं मला फोन केला लॉस एंजलिसहून. लॉस एंजलिसला काय करत होता हा पठ्ठ्या? सर पीटरनाही आश्चर्य वाटले. आणि काय सांगितलं त्याने तुला? म्हणाला की सायक्लॉप्सवर त्याची शेवटची रात्र त्याला पुरेपूर उपयोगात आणायची आहे. कशा करता ते बोलला नाही. म्हणाला नंतर सगळं सांगेन. सर पीटर हसले आणि म्हणाले, उपेक्षा झालेल्या बाईच्या क्रोधाग्नीसारखा अग्नी नरकातही नसतो. तुला सायक्लॉप्सबद्दल सवती मत्सर वाटायला लागलेला दिसतोय. पण सँड्रा, जर खुद्द त्यानंच तुला सांगितलं नाही तर मी तरी काय सांगू शकणार? असं अळमटळम करू नका सर पीटर. त्याचं तुमचं हितगुज झालं, त्यातून त्याला काहीतरी माहिती मिळाली आणि तिचा उपयोग तो सायक्लॉप्सवर करणार आहे. तुम्हाला भेटायला तो खास ट्रिप करून इकडे आला आणि तुम्हाला भेटून लगेच परत पळाला. कशाबद्दल त्याला माहिती हवी होती? सँड्राची अंतःप्रेरणा तिला सांगत होती की आलोक तिच्यापासून काही महत्त्वाची माहिती लपवतोय, जी माहिती सर पीटरकडून त्याला मिळाली. सर पीटर जरा अस्वस्थ झालेले दिसले. सँड्राला सांगावे की न सांगावे ह्याबद्दल त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली. सँड्राने ते ओळखून पुढे म्हटले, प्लीज मला निराश करू नका. मी तुमचं संभाषण गुप्त ठेवायची शपथ घेते. मला वाटतं म्हातारपणात माझी विचारशक्ती नष्ट होत असावी, नाहीतर एखादी स्त्री काही गोष्टी गुप्त ठेवेल ह्यावर माझा विश्वास बसला नसता. ऐक, सांगतो मी तुला, पण शपथ लक्षात असू दे. जर का मिलिटरीच्या कानावर ही हकीकत गेली तर आलोकवर भलतं संकट येईल. सर पीटर उठून येरझारा घालायला लागले. थोडा वेळ विचार करून ते म्हणाले, आलोक लॉस एंजलिसला का गेला असेल ह्याबद्दल मात्र मला माहिती नाही. पण माझा असा तर्क आहे की कसलं तरी उपकरण मिळवायला त्याला तिकडं जावं लागलं असणार. उपकरण? कशासाठी? एक हरवलेली टेप शोधण्यासाठी, किंवा असं म्हण, गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्यासाठी. टेप? कसली टेप? केव्हा हरवली? जॉन प्रिंगलची टेप 62 वर्षांपूर्वी हरवली. जॉन प्रिंगल? हे नाव आपण कुठे ऐकले? सँड्राच्या चेहऱ्यावरचा मूढ भाव पाहून सर पीटर म्हणाले, आता तुझ्या प्रश्नांची उत्तरं न देता मी अथपासून इथपर्यंत ऐकवतो तुला सगळं पुराण.
सर पीटरनी सांगितलेली हकीकत पूर्ण झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सँड्रा खूपच क्षुब्ध झाली आहे. सँड्रा, असं मी काय सांगितलं ज्यामुळे तुला इतकी काळजी वाटावी? मी म्हटल्याप्रमाणे आलोक एका अशक्यप्राय कामगिरीवर गेलाय. त्याला टेप सापडणं शक्य नाही आणि त्याशिवाय एका रात्री त्याला तो प्रिंगलचा तारा शोधून काढणं अशक्य आहे. एक वैज्ञानिक म्हणून मला फार वाटतं की आलोकला यश मिळावं, पण दीर्घायुष्यानं मला वास्तवतावादी केलंय. त्यामुळं बिचाऱ्याच्या नशिबी निराशा यावी हे मला अटळ दिसतंय, सर पीटर म्हणाले. तसं घडलं तरच आपली धडगत आहे, सँड्रा म्हणाली. आता तू कोड्यात बोलतेस. आपली धडगत? तिचा आलोकच्या प्रयोगाशी काय संबंध? आपली म्हणजे मानवजातीची. सर पीटर, तुम्ही मला विश्वासात घेतलंत. परतफेड म्हणून मी तुम्हाला आलोकबद्दल एक गुपित सांगते. हे गुपित माझ्याखेरीज पृथ्वीवरील फक्त दोघांनाच माहीत आहे. असे म्हणून सँड्राने आलोकबद्दलची इत्यंभूत माहिती सर पीटरच्या कानांवर घातली. सर पीटर अवाक होऊन सर्व हकीकत ऐकत होते आणि त्याचबरोबर त्यांचे वैज्ञानिक मन तर्कात गुंतले होते. सँड्राची हकीकत पूर्ण होताच ते उठले आणि त्यांनी आपल्या डेस्कमधून एक कागद काढला. जॉन प्रिंगल ज्या 50 ताऱ्यांच्या यादीतले तारे निवडत होता ती यादी त्या कागदावर होती. सर पीटर म्हणाले, सँड्रा, आपण एक लहानसं गणित मांडू. प्रिंगलनं प्रयोग यशस्वी केला ते साल होतं 1985. आलोकचा जन्म केव्हा झाला? तो 2025 साली नाईक दंपतीला सापडला, सँड्रा म्हणाली. म्हणजे 40 वर्षांचा कालखंड गेला. ज्या अर्थी आलोकला जॉन प्रिंगलच्या ताऱ्यात इतका रस आहे त्या अर्थी तो त्या ताऱ्याजवळून आला अशी कल्पना करूया. पण याहूनही पुढं जाऊन एक निष्कर्ष आपल्याला काढता येईल. अशी कल्पना कर की जॉननं सायक्लॉप्सवर संदेश तर मिळवलेच, पण त्याचवेळी प्रत्युत्तर म्हणून एक संदेश धाडला. हे कसं शक्य आहे? सँड्राने विचारले. सायक्लॉप्सवर संदेश ग्रहण करण्याची जशी क्षमता आहे त्याचप्रमाणे संदेश पाठवण्याची सुद्धा आहे. फक्त ती यंत्रणा फारशी वापरली गेलेली नाही. जॉनचं आणि माझं असं ठरलं होतं की जर त्याला संदेश मिळाले तर प्रथम आम्ही दोघांनी त्यांच्यावर चर्चा करायची आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम ठरवायचा. संदेश मिळवणं हीच माझ्या दृष्टीनं प्रयोगाची यशस्वी सांगता होती. प्रयोग यशस्वी झाल्यावर मिलिटरी पुढे तो प्रकट करायचा आणि त्यावर जगातल्या प्रतिष्ठित आणि अनुभवी शास्त्रज्ञांची चर्चा घडवून आणायची असा माझा बेत होता. पुढचं पाऊल म्हणजे संदेशाचं उत्तर पाठवणं, हे टाकायचं का नाही किंवा कुठल्या प्रकारे टाकायचं हा निर्णय केवळ आमचा दोघांचा असू नये असं मला वाटे. पण जॉन उतावीळ स्वभावाचा होता. समज त्यानं आपणहूनच प्रतिसंदेश पाठवला आणि तो संदेश मिळवून आलोक इकडं आला. असं असेल तर ताऱ्याचं अंतर आपल्यापासून फार लांब असणार नाही, सँड्रा म्हणाली. बरोबर. जर आलोकचं अंतराळयान प्रकाशाच्या वेगानं येऊ शकलं असतं तर हा 40 वर्षांचा कालखंड प्रिंगलचा संदेश जायला 20 वर्ष आणि आलोकचं यान इकडं यायला 20 वर्ष असा विभागला जातो. म्हणजे ताऱ्याचं अंतर आपल्यापासून 20 प्रकाश वर्ष याहून जास्त असणार नाही, सँड्रा म्हणाली. होय, आणि ते अंतर त्याहूनही कमी असणार, कारण आलोकचं अंतराळयान प्रकाशाच्या वेगानं येऊ शकेल हे काही मला पटत नाही. यानाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमीच असेल. समजा त्या लोकांचं तंत्रज्ञान इतकं पुढं गेलंय की त्यांना प्रकाशाच्या निम्म्या वेगानं यान हाकता येतंय, म्हणजे ताऱ्याचं अंतर आपल्यापासून 13.5 प्रकाश वर्ष याहून जास्त असणार नाही. सर पीटरनी ताऱ्यांची यादी टेबलावर पसरली. त्यात केवळ 3 तारे 15 प्रकाश वर्षापर्यंतच्या अंतरावर होते. त्यांची नावे होती टेलिमाक्स GG9, बाल्थाझार GK3 आणि अरिस्टार्कस GK5. सँड्रा, आलोकनं यातला योग्य तारा ओळखून प्रयोग करण्यापूर्वी त्याला गाठणं अत्यंत आवश्यक आहे. सर पीटर एकदम अंगात वीज संचारल्यासारखे उठले. चल,
आपल्याला आज दिवसभरात पुष्कळ कामं उरकायची आहेत. टुणकन उडी मारून त्यांनी फोनकडे धाव घेतली. सँटा बार्बरा ते सोकोरो यांच्या दरम्यानच्या एअर कॉरिडॉरमधून एक लहान प्लेन जात होते. प्लेनचा चालक पुढे आणि दोघे प्रवासी मागे. प्लेन सुटल्यावर चालकाने खालच्या दृश्यांची माहिती द्यायला सुरुवात केली होती, पण त्याला आढळून आले की प्रवाशांचे त्याच्या वटवटीकडे लक्ष नाही. मग तो गप्प बसला. प्रवासी, एक वृद्ध पण रुबाबदार पुरुष आणि सुंदर स्त्री, दोघेही आपापल्या विचारात मग्न होती. तरीच एकदम सँड्रा स्वतःशीच उद्गारली. काय? सर पीटरनी दचकून विचारले. काल रात्री आलोकनं मला एक चमत्कारिक प्रश्न विचारला. काही वर्षांपूर्वी आम्ही दोघं जेव्हा डान्सला गेलो होतो तेव्हा त्यानं मला आकाशातल्या काही तारका दाखवल्या होत्या. त्या तारका कोणत्या होत्या? मी तुम्हाला सांगितलं ना सर पीटर. त्या नाचाच्या प्रसंगी आलोकला त्याचं विचित्र स्वप्न पडलं होतं. आता मला असं वाटतं की त्याचा मूळ तारा आम्ही त्या दिवशी कळत नकळत पाहिला असणार आणि त्याच्या दर्शनानं त्याच्या अंतर्मनातल्या दडलेल्या स्मृतीला चालना मिळाली असणार आणि त्याचं पर्यवसान त्याच्या स्वप्नात झालं असणार. मग तुला आठवलं कुठले तारे तुम्ही पाहिले ते? नाही, मला ताऱ्यात फार फरक वाटत नाही. माफ करा सर पीटर, तुम्ही ताऱ्यातले तज्ज्ञ, तुम्ही मला हसाल, पण वस्तुस्थिती तशी आहे खरी. तर मी आलोकला काही माहिती देऊ शकले नाही, पण आता मला एकदम लक्षात आलं त्यानं हा प्रश्न का विचारला ते. आपण ज्याप्रमाणे यादीतले केवळ 3 तारे निवडले तसे आलोकनंही निवडले असणार आणि त्या 3 ताऱ्यातून आपला तारा कुठला हा प्रश्न त्यालाही सुटला नसणार. कदाचित माझ्याकडून माहिती मिळाली असती तर हा प्रश्न टेपशिवायच त्यानं सोडवला असता. सर पीटरनी घड्याळाकडे पाहिले. संध्याकाळचे 7 वाजले होते. सकाळच्या संभाषणानंतर सर पीटरनी तडकाफडकी अनेक निर्णय घेतले होते. त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे सायक्लॉप्सवर आलोकचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी त्याची गाठ घेणे. त्यासाठी सायक्लॉप्सकडे पोचायला त्यांना लहान विमान पाहिजे होते. विमाने उपलब्ध असली तरी रविवार असल्यामुळे चालक उपलब्ध नव्हते. पुष्कळ आटापिटा करून त्यांना शेवटी एक चालक मिळाला, पण त्यामुळे निघायला उशीर झाला होता. आलोकची ड्युटी केव्हा सुरू होत असेल? त्यांनी सँड्राला विचारले. आलोकला ड्युटी अशी नसते, सँड्राने खुलासा केला. संध्याकाळी 6 ते रात्री 2पर्यंत त्याला सायक्लॉप्स वापरायला मिळेल. पण मला वाटतं जरी त्याला टेप सापडली असली किंवा आपला तारा कोणता हा प्रश्न त्याने सोडवला असला तरी स्वतःचा प्रयोग करायला तो मध्यरात्रीपर्यंत थांबेल, कारण त्यानंतर सायक्लॉप्स टाऊनमध्ये सिक्युरिटी शिथिल होते. सर पीटरनी निराशेने मान हलवली. सायक्लॉप्स टाऊनमध्ये आलोक शिरण्यापूर्वी त्याची गाठ घेण्याची शक्यता आता नव्हती, पण ही शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आगाऊच काही व्यवस्था करून ठेवली होती. संध्याकाळी 8:30 वाजता सोकोरो विमानतळावर सर पीटर आणि सँड्रा येऊन पोचली. विमानचालकाने त्यांना उतरवून विमान पार्क करायला नेले. विमानतळावर एक कार त्यांची वाट पाहत होती. मी सकाळी फोन केले त्याचा फायदा झाला. सँड्रा, ही कार तू चालवायचीस आणि मी सांगेन तिकडे न्यायचीस. सँड्राने कार भाड्याने घेण्यासाठी करारपत्रावर सही केली आणि ती चालकाच्या जागेवर बसली. सर पीटर शेजारच्या सीटवर बसले. कार जीपसारखी भक्कम बनावटीची होती. आज्ञा करा साहेब, गाडी कुठं नेऊ? सँड्राने नाटकी अदबीने विचारले. गावातल्या उत्तम स्टेक हाऊसकडे. प्रथम पोटभर जेवण, मग पुढचा विचार. सँड्राने आश्चर्याने सर पीटरकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची गडबड, काळजी वगैरे जाऊन नेहमीचा आनंदीपणा दिसत होता. त्यांनीच खुलासा केला. पुढचा 1.5 तास आपल्याला काही करता येणार नाही, मग तेवढ्या वेळात उत्तम जेवण का घेऊ नये? तोपर्यंत आपल्या काळजा बाजूला ठेवायच्या. सर पीटरच्या दीर्घायुष्याचे आणि चिरतारुण्याचे रहस्य सँड्राला आता कळले. तिने हॉंकर स्टेक हाऊसकडे कार वळवली. अर्ध्या मैलावर डावीकडे वळण घे. सोकोरोपासून 65 मैल गेल्यावर सर पीटरनी आदेश दिला.
ते टॉर्चच्या प्रकाशात स्वतःबरोबर आणलेला एक जुना नकाशा पाहत होते. सँड्राने गाडीचा वेग कमी केला. सर पीटरनी सांगितल्याप्रमाणे ते डावीकडचे वळण तिला दिसले. हा कसला रस्ता! खडबडीत मार्गावर धक्के खात सँड्रा उद्गारली. सर पीटरनी मजबूत कार का निवडली याचा तिला उलगडा झाला. गेल्या 62 वर्षात त्यात काही बदल झालेला नाही. पण तू ह्याला किती जरी नावं ठेवलीस तरी ह्या रस्त्यात एक गुण आहे. सायक्लॉप्स टाऊनमध्ये अनधिकृत प्रवेश करायला हाच एकमेव मार्ग आहे. जॉन प्रिंगलनं हा रस्ता शोधून काढला आणि हा वापरून मी कितीतरी वेळा मिलिटरी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून थेट कंट्रोल रूमपर्यंत गेलेलो आहे. पण सर पीटर, तेव्हा तुम्ही 30च्या आत होता. आता 90 ओलांडलीत. तुम्हाला ही दगदग सोसते कशी? सँड्राने कौतुक मिश्रित काळजीच्या स्वरात विचारले. मला काय सोसेल काय नाही याचा विचार करत बसलो असतो तर 60च माझी निंग संपली असती. माझ्या डॉक्टरांनी कितीतरी वेळा माझ्यापुढं हात टेकले. अमुक औषधं घ्या, तमुक खाऊ नका वगैरे सांगणाऱ्या डॉक्टरांच्या अंत्ययात्रात मी भाग घेतलाय. आता समोरच्या 2 टेकाडातून गेल्यावर उजवीकडे एक लहान रस्ता घ्यायचा. बाप रे, याहून लहान रस्ता? सँड्रा मनात म्हणाली. प्रत्यक्ष रस्ता पाहून तिच्या तोंडून उद्गार बाहेर आले. रस्ता कसला, पायवाटसुद्धा याला म्हणता येणार नाही. फक्त 2च मैल उरलेत आता, सर पीटरनी समजुतीच्या स्वरात म्हटले. ते 2 मैल जायला सँड्राला 15 मिनिटे लागली. पण आता तिच्या अंगात उत्साह संचारला होता, कारण सायक्लॉप्सचे धूळ समोर दिसत होते. सायक्लॉप्स टाऊनच्या आवारापासून अर्ध्या मैलावर तो रस्ता संपला. सर पीटरच्या आदेशावरून सँड्राने मोटार थांबवली. जवळच्या बॅगेतून सर पीटरनी 2 रबरी सूट काढले. एक स्वतः चढवला, एक सँड्राला घालायला दिला. ड्रेनेज सिस्टीम इतक्या वर्षात बदलली नसेल तर ठीक, असे पुटपुटत त्यांनी टॉर्चच्या उजेडात इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. शेवटी त्यांना मॅनहोल सापडले. खिशातून कसले तरी उपकरण काढून त्यांनी मॅनहोलचे झाकण उघडले आणि मग त्यांनी सँड्राला आपल्या पाठोपाठ खाली उतरायला सांगितले. आत मोठा बोगदा होता. त्याच्या एका बाजूला चालत जायला 1.5 फूट रुंदीचा मार्ग होता. तळाशी होती ड्रेनेजमधली घाण. नाक दाबून टॉर्चच्या उजेडात दोघेजण हळूहळू जाऊ लागली. मध्येच सर पीटर नकाशा काढून कुठले वळण घ्यायचे ते तपासून पाहत होते. सुमारे अर्धा तास त्या चक्रव्यूहातून भटकल्यावर त्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. आता आपण कंट्रोल रूम खाली आहोत, त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले आणि वर दिसणाऱ्या मॅनहोलकडे चढायला सुरुवात केली. सँड्रा चांगलीच दमून गेली होती आणि आडव्या तिडव्या मार्गांनी गेल्यामुळे आपण कुठे आलो असू याची तिला काहीच कल्पना नव्हती. सर पीटरनी शिताफीने मॅनहोलचे झाकण उघडले आणि स्वतः वर जाऊन सँड्राला वर येण्यास हात दिला. त्यांचा आत्मविश्वास अनाठायी नव्हता. सायक्लॉप्सच्या कंट्रोल रूमची इमारत त्यांच्या समोर होती.